सर्वांना नमस्कार. आम्ही निघालो चाकूरवरून कैलास टेकडी या ठिकाणी टेकडी पाहण्यासाठी निघालेलो आहोत. तर वाटेतच पेट्रोल पंप होता. तर पेट्रोल पंपावरती आम्ही गाडीमध्ये पेट्रोल भरलं आणि निघालो. पोटात काही नसल्यामुळे हॉटेलवरती थांबलो. या ठिकाणीच पोहे ऑर्डर केले. दही पोहे होते, सोबत कांदा मिरची पण देण्यात आलेली होती आणि पोह्याचा छानपैकी आनंद घेतला. आणि शेवटी पाणी पिऊन त्या ठिकाणाहून परत रस्त्याला लागलो आम्ही. आणि सुंदर असा निसर्गाचा नजारा पाहू शकता तुम्ही. आणि लातूर रोडवरून मधल्या मार्गे कडमोळी साईडला एक टेकडी आहे, त्या ठिकाणी जाण्यास निघालो. हा मुख्य हायवे आहे. हायवेहून थोड्याशा बाजूने एक रस्ता निघाला. खूप छान अशी झाडी होती. झाडीमधूनच ही टेकडी आपल्याला पाहायला भेटते. झाडीमधून जाणारा रस्ता खूप छान आकर्षक होता. आणि फायनली आपण कडमोळी रोडवरती आलेलो आहोत. कडमोळी रोडवरतीच हे बेट आहे. कडमोळीला जाणारा हा सरळ रस्ता आहे आणि उजव्या साईडला ही टेकडी जाते. ही टेकडी आहे. खूप निसर्गरम्य असं ठिकाण आहे आणि नुकतेच या ठिकाणी जत्रा झालेली आहे. आणि हा मेन रस्ता जो आहे टेकडीकडे जाणारा आहे. पूर्ण असा कच्चा रस्ता आहे हा. आणि आम्ही गाडी पार्क केली आणि या ठिकाणी बेल, फूल, नारळ असं घेतलं. ही जी वास्तू जी दिसत आहे आपल्याला समोर, या ठिकाणी दर गुरुवारी कंदुरीसाठी बकरे वगैरे कापले जातात. कंदुरी म्हटलं जातं त्याला. त्या ठिकाणी जेवणासाठी व्यवस्था वगैरे केलेली, किचन वगैरे मांडतात या ठिकाणी. हे एक हॉल टाईप आहे बसण्यावर. सर्वांना नमस्कार. आज आपण आलेलो आहोत कैलास टेकडी उर्फ हकानी बाबा बेट या ठिकाणी. आणि ह्या बेटाला जाण्यासाठी हा म्हणजे पायऱ्याचा मार्ग आहे. आणि पायऱ्याची सुरुवात जी आहे ती तिथून आहे. पहिली पायरी तुम्ही पाहू शकता. निसर्ग जे आहे पूर्ण घनदाट अशी झाडीमध्ये हा रस्ता निघालेला आहे. खूप छान पद्धतीचं या ठिकाणी निसर्गाचं दर्शनास तुम्हाला घडणार आहे. तर ते सर्वांनी स्टे ट्यून. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पाहू शकता पूर्ण अशी पायऱ्याचा मार्ग आहे. ही पायऱ्या ज्या आहेत थोडंसं जवळ या. पायऱ्याचा जी धोंडा आहे तो तुम्ही पाहू शकता. थोडासा ठिसूळ पद्धतीचा धोंडा आहे पायऱ्याचा. आणि या पायऱ्याने समोरचा जो आहे तो डोंगर आहे, टेकडी आहे. टेकडीवरती पण याच पद्धतीची अशी धोंडे आहेत, दगड जी आहे. चला तर आम्ही एक एक पायरी करत असं वरती टेकडीवरती चढत होतो. खूप छान असं वातावरण होतं. पाऊस पडण्याची शक्यता होती. आभाळ पण दाटलेलं होतं. आणि पायऱ्या चढत असतानाच पायऱ्यावरती एक बाबा बसलेले होते. बाबाचा थोडा आशीर्वाद घेतला. बाबांनी मोरपंखाचा मोरचिल जे आहे ते डोक्यावरती ठेवलं. बाबाला विचारलं की बाबाने म्हणले की ऐकू येत नसल्यामुळे. दुसरेही काही पर्यटक आलेले होते त्या ठिकाणी. बाबांचा आशीर्वाद घेतला आणि त्या ठिकाणातून आम्ही वरती निघालो. आणि फोटो काढण्याचा तर आपल्याला नाद आहेच. आणि या ठिकाणी फोटो व्हिडिओ करू शकत असताना या ठिकाणी 2-3 शेळ्या आणि एक बकरा या ठिकाणी आले. बकरं हे बहुतेक माणसाळलेलंच असावं. छानपैकी हे आमच्या जवळच येऊन थांबलेलं होतं. आणि लाडीबळ लावल्यासारखा
खेळत होता माझ्यासोबत आणि समोर कॅमेरामॅन पाहिला आणि त्याला लगेच एक डुसणी देण्यासाठी तो आला. तसंच आमच्यासोबत दुसरा होता ऋतू, त्याला पण मारण्याचा प्रयत्न करत होता हा. तर या ठिकाणाहून निघालो आम्ही परत पायऱ्या तर हे खाल्ल्या पायऱ्या पाहू शकता. परत आणखीन आपल्याला एवढ्या वरती पायऱ्या चढायच्या आहेत. चला तर मग. ब्यूटीफुल नजारा. पायऱ्या चढत असतानाच बाजूला एक गुफा टाईप असं एक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला दिसलं आणि पाहिलं तर त्या ठिकाणी थोडंसं असं छोटीशी गुफा असल्यासारखं होतं. परत पायऱ्या चढायला सुरुवात केली. पायऱ्या जे आहेत त्या थोड्याशा जरा हाईटवरती जास्त चढायची म्हणतात त्या पद्धतीचं आहे. काही ठिकाणी जे ते आहे आणि इथे जे आहे ते थोडंसं खड्या पायऱ्या त्याच्यामुळे दम देखील जास्त लागेल. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning. आहे काही माहिती नाही. छोटंसं एक खोली टाईपमध्ये बनवलेलं आहे. पाहू शकता एक शिळ खूप मोठी अशी एक शिळ आहे. फायनली आपण या ठिकाणावरती आलेलो आहोत. समाधी आहे. चल फायनली वरती पोहोचलोत. या ठिकाणी ध्वज आपण पाहू शकता. याच ठिकाणी शिवलिंग, एक छोट्या प्रतिकात्मक शिवलिंग ठेवण्यात आलेलं होतं. या ठिकाणी आम्ही मनोभावे शिवलिंगाची पूजा बेल, फूल आणि नारळ घेऊन आम्ही या ठिकाणी मनोभावे प्रार्थना केली आणि नारळ फोडण्यासाठी पाठीमागे एक धोंडा ठेवलेला होता. त्या ठिकाणी जाऊन हे नारळ फोडण्यात आले. उभं फुटलं वाटलं पण नाही, आडवंच फुटलं. तर या ठिकाणी प्रसाद ठेवला आणि प्रणाम करून एक झेंड्यासोबत फोटो आणि व्हिडिओ घेण्यात आलेला. खूप छान असा या ठिकाणी झेंडा लावलेला आहे भगवा आणि त्याच्याच बाजूला एकदम कडेला असं आहे निसर्गरम्य असं ठिकाण. पूर्ण नजारा दिसतो आपल्याला. पूर्ण खालती असं खाई असल्यासारखं आहे. मित्रांसोबत फोटो घेतला. या ठिकाणीच एकदम असं कडेला हे धोंडा आहे आणि हे धोंडा ज्वालामुखी टाईपच असल्यासारखं आहे आणि याच ठिकाणी एक हौद टाईप कोरण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये पावसाचं पाणी जे आहे ते साचलेलं आहे. अशाच पद्धतीचे हे धोंडे जे आहेत हे पूर्ण या टेकडीवरती आहेत. आजूबाजूला सर्व या पद्धतीचाच आपल्याला धोंडा पाहायला भेटतो आणि या टेकडीवरतीच हिंदू आणि मुस्लिम या दोन्हीचंही या प्रार्थना स्थान आहे. हिंदूसाठी या ठिकाणी पहिलं कैलास म्हणजे शंकर महादेव यांची एक पिंड होती या ठिकाणी. आता प्रतिकात्मक छोटीशी पिंड ठेवण्यात आलेली आहे. त्याच्या बाजूलाच एक हाकानी बाबा यांची
oh so bright. Baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high, feel the heat bajo el sky. Baila, baila, sin parar. Shake your body, shine. पाहू शकता जवळपास 80च्या जवळपास वय असेल आजीबाईचं. आजीबाई ह्या पूर्ण पायऱ्यात चढून आलेल्या आहेत आणि आता उतरत आहेत. पायऱ्या तुम्ही पाहू शकता, खूप खडी अशा पायऱ्या आहेत या ठिकाणी. आम्हाला दम लागत आहे. आजीबाई तरी देखील एक एक पायरी उतरत आहेत. Sol y arena, oh so bright. Baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body. मित्र आपण हे कैलास टेकडी जी आहे आता पूर्ण पाहिलेलं, एक्सप्लोर केलेली आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.